नमस्कार. आर के रसोईमधले आपलं सर्वांचं स्वागत आहे. इथे आपण एक नाही तर 2 पराठे मागून खाल अशा पद्धतीने आपण इथे पराठा रेसिपी दाखवत आहे. तरी सर्वांनी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये काय तुमचं हे आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा. इथे आपण पालक पराठा बघणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्व साहित्य काय काय लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथे माहिती होणार आहे. हा पराठा तुम्ही मुलांसाठी टिफिनसाठी किंवा सायंकाळी जेवणासाठी एकदम परफेक्ट रेसिपी बनणार आहे. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघा. हा पराठा पौष्टिक, चवदार, मुलांच्या आवडीचा, आरोग्यासाठी छान, चवीला एकदम भारी, सॉफ्ट, जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्ही कधीही खाऊ शकता. बघा तुम्हाला हा पराठ्याची रेसिपी कशी वाटली. खरंच हा पराठा तुम्हाला बनवायची इच्छा असेल तर तुम्ही हा माझ्या पद्धतीने घरी सुद्धा बनवू शकता. उलचच प्यायचं होतं मला. एकदम सोपी पद्धत आहे. त्याचं सगळ्या भाज्या वगैरे कट करून सगळं साहित्य घेऊन सगळं साहित्य काय काय लागणार आहे काय नाही हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती भेटणार आहे. ग्रीन म्हटलं तर सगळं साहित्य दाखवत आहे आणि कशा पद्धतीने ही रेसिपी आपण तयार करत आहे ते बघूया. बघू शकता सगळं मटेरियल तयार करून त्याच्यामध्ये आता पालक पराठा एकदम खास. किती वाजता येणार आहे? बघू शकता पीठ छान मळलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी घाला, थोडंसं घाला, थोडं पीठ घाला. परत सर्वांना पुरेल अशी 4 जणांसाठी रेसिपी आहे. एका फॅमिलीसाठी गोळा मळून घेऊ शकता पूर्णपणे. परत थोडं पाणी घाला. बघू शकता हा गोळा आपला तयार झालेला आहे. पराठ्याचा साधारण 4 लोकांना पुरेल एवढा आपण पराठा रेसिपी करत आहे. छोटे छोटे गोळे करून घ्या. मुलांच्या आवडीचा फार आहे कारण ते कधीही खाऊ शकतील. सकाळ संध्याकाळी एनी टाईम व टिफिनला पण ते घेऊन जाऊ शकतील. टिफिनसाठी बेस्ट आणि परफेक्ट ही रेसिपी आहे. लहान मुलंच नाही तर मोठे सुद्धा याला खाऊ शकता. बघा आपण पातळसर त्याला लाटून घेणार आहे. पराठे इथे तयार होताना तुम्हाला दिसतात. चला तर मग स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्हाला दाखवली. तरी सर्वांनी परत एकदा आर के रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये कमेंट्स करा, लाईक शेअर करा. धन्यवाद. अशाच आमच्या रेसिपी तुम्हाला डेली बघायला मिळतील.